नमस्कार मित्रांनो, आपण मराठी व्याकरण अभ्यासतोय। मराठी व्याकरणात आजचा घटक आहे शब्दयोगी अव्यय। शब्दयोगी अव्यय यात आपण बघूया शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, शब्दयोगी अव्ययाचे प्रकार, शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यात काय फरक आहे आणि ते कसं ओळखायचं आणि काही महत्त्वाच्या नोंदी। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही बघताय ग्रामर कट्टा आणि मी सुनील पाटील। अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। चला करूया सुरुवात। शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? जो शब्द शब्दाचा संबंध जोडण्याचं काम करतो आणि शब्दाला जोडून येतो त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात। काय सांगितलं मी? जे शब्द दोन शब्दांचा संबंध जोडण्याचे काम करतात आणि जे शब्दाला जोडून येतात, शब्दांचा संबंध जोडण्याचं काम करतात आणि शब्दाला जोडून येतात त्यांना म्हणतो आपण शब्दयोगी। हे शब्दाच्या योगाने येतात म्हणून त्यांना म्हटले शब्दयोगी। हे नेहमी शब्दाला जोडूनच येतील। उदाहरण बघूया आपण। आईच्या मांडीवर बसूनी झोके घ्यावे गावी गाणी। मांडीवर, मांडी या शब्दाला जोडून आलेला आहे वर, त्यामुळे शब्दाला जोडून आलेला शब्द हा शब्दयोगी अव्यय असतो। घरासमोर नारळाचे झाड आहे, घरासमोर नारळाचे झाड आहे। आता घर याला जोडून आलेला आहे समोर, याचा अर्थ वर आणि समोर हे दोन्ही शब्द शब्दयोगी अव्यय आहेत। शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात असं असलं तरी शब्दयोगी अव्यय क्रियापदे आणि क्रियाविशेषणे यांनाही कधी कधी जोडून येतात। शब्दयोगी अव्यय नामांना जोडून येतात असं असलं तरी कधी कधी ते क्रियापद आणि क्रियाविशेषण यांनाही जोडून येतात। उदाहरणार्थ बघा, क्रियापदाला जोडून येईपर्यंत, बसल्यावर, जाण्यापेक्षा, बोलण्यामुळे। क्रियाविशेषणाला जोडून परवापासून, केव्हाच, थोडा सुद्धा। याचा अर्थ हे फक्त नामालाच जोडून येत असं नाही, हे क्रियापदाला आणि क्रियाविशेषणाला सुद्धा जोडून येतात। क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय याच्यातला फरक लक्षात येईल तुम्हाला। क्रियाविशेषण अव्यय स्वतंत्रपणे वापरले जातात आणि शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडूनच येतात। जे जोडून येतात ते शब्दयोगी, जे स्वतंत्र येतात ती क्रियाविशेषण अव्यय। वाक्यात स्वतंत्रपणे वापरली जाणारी क्रियाविशेषणे असतात। उदाहरणार्थ बघा, मागे फिरून जाऊ नकोस। मागे हा स्वतंत्रपणे वापरलेला आहे। मला खाली बसायला आवडते, खाली स्वतंत्रपणे वापरलेला आहे। आम्ही वर बघायला लागलो। कुठे बघायला लागलो? वर। मी कुठे बसलो? खाली। ऑफकोर्स मागे फिरू नकोस, मागे, खाली आणि वर हे स्वतंत्रपणे वापरलेत। आता हीच शब्द आपण जोडून पण वापरूया, मग ती शब्दयोगी। शब्दाला जोडूनच वापरली जातात, शब्दाला जोडूनच, स्वतंत्रपणे वापरली जाणार नाही। उदाहरणार्थ बघा, बाळ आई मागे लपले। बरोबर आहे, आई मागे, आईला जोडून आलेला आहे मागे। मला झाडाखाली बसायला आवडते। झाडाखाली, झाडाला जोडून आलेला आहे खाली। आणि माकडे झाडावर जाऊन बसली। वर हा झाडाला जोडून आलेला आहे। म्हणजे मागे, खाली आणि वर हे शब्दयोगी आहेत का? कारण की ते शब्दाला जोडून आलेले आहेत। स्वतंत्र आले तर क्रियाविशेषण अव्यय आणि जोडून आले तर शब्दयोगी अव्यय। येईल फरक लक्षात? मग आता आपण याचे वेगवेगळे प्रकार बघूया, कारण की सगळ्यात जास्त प्रकार शब्दयोगी अव्ययांचेच आहेत। पहिला प्रकार कालवाचक शब्दयोगी अव्यय। नावातच आहे कालवाचक, काळ दर्शविणारे। कालवाचक पूर्वी, पुढे, नंतर, पर्यंत, पावेतो। उदाहरण बघा, शब्दाला जोडून येणारा प्रश्नच नाही। तुझ्यापूर्वी माझे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते। तुझ्यापूर्वी, पूर्वी हा जोडून आलेला आहे आणि काळ दाखवतोय, याचा अर्थ कालवाचक शब्दयोगी अव्यय आहे। विश्व कोणते गाठावे या विश्वानंतर, विश्वाला जोडून आलेला नंतर शब्दयोगी अव्यय। बक्षीस एका सीमेपर्यंत मुलांमध्ये सात्विक स्पर्धेचा भाव उत्पन्न करतात। सीमेपर्यंत, पर्यंत जोडून आलेला आहे, पूर्वी जोडून आलेला आहे, नंतर जोडून आलेला आहे आणि सगळेचे सगळे काळ दाखवतात, म्हणून हे झाले तुमचे कालवाचक शब्दयोगी अव्यय। स्थलवाचक शब्दयोगी अव्यय, जिथे स्थळाचा उल्लेख, जागेचा उल्लेख केला जाईल ते सगळे स्थलवाचक। त म्हणजे आत,
बाहेर, मागे, पुढे, मध्ये, पलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक, समीप, समक्ष सगळे स्थान स्थल दाखवतात म्हणून हे स्थलवाचक. उदाहरण बघा. अंगणात झाड कैवल्याचे. अंगणात आपुस आत, अंगणात झाड कैवल्याचे. माझ्याकडे नाही आली तुझी सुदेशी नजर. माझ्याकडे नाही आली तुझी सुदेशी नजर आपुस कडे. आवडेल का तुझसी राणी खेड्यामधली. खोळी राहणी, खेड्यामधली आपुस. इथे स्थळ दाखवलं जात आहे. स्थळ दाखवणारे स्थलवाचक शब्दयोगी. करणवाचक. करण म्हणजे काय? कोणामुळे तरी. बरोबर आहे, अगदी बरोबर. मुळे, योगे, करून, कडून, द्वारा, करती, हाती म्हणजे कुठल्या तरी व्यक्ती किंवा वस्तूच्या सहाय्याने, तर त्या उल्लेखाने आपण करण वापरतो. उदाहरण बघा, लक्षात येईल. प्रकाशामुळे लोपती सर्व तारा. कशामुळे? प्रकाशामुळे. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. कोणाकडून? कड्याकडून. करण. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. कडून आणि मुळे ही कुठली झाली तुमची? करणवाचक शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रकार आहे हेतुवाचक. म्हणजे हेतू दर्शवणारी जी शब्द आहेत ते सगळे हेतुवाचक. पर्पज, इंटेन्शन दाखवणारे. साठी, कोणासाठी तरी, कोणाकरता तरी, कोणार्थी, प्रित्यर्थ, निमित्त या सगळ्या यांना आपण म्हणणार स्तव. कोणास्तव, त्यास्तव. मुक्यासाठी मौन सांगो लागे. कोणासाठी? मुक्यासाठी. कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिणारे चांदल नाते. कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिणारे चांदल नाते. इथे तुझ्यास्तव, तुझ्याला जोडून आलेला आहे स्तव, मुक्याला जोडून आलेला आहे साठी. तुझे कारणे देह माझा पडावा. तुझे कारणे देह माझा पडावा. कारणे म्हणजे काय दाखवलेलं आहे? हेतू दाखवलेला आहे. व्यक्तिरेक वाचक. व्यक्तिरेक वाचक. आता व्यक्तिरेक म्हणजे काय? याही पेक्षा त्याही पेक्षा या अर्थाने. शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, परवा. उदाहरणार्थ बघा. प्रिये जगू कसा तुझ्या विना. आता हा व्यतिरेक आहे की तुझ्या विना कसं काय जगणार, तर तुझ्याला जोडून आलेला आहे हा विना, त्यामुळे हा व्यतिरेक वाचक आहे. सावली खेरीज माझ्या फक्त येथे मीच आहे. सावली खेरीज माझ्या फक्त येथे मीच आहे. खेरीज. कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे. कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे. पुढचा प्रकार तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. तर, तम, भाव, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री याची वाक्य म्हणजे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. पेक्षा, तर, तम मध्ये परीस. उदाहरणार्थ बघा. तुलना लगेच लक्षात येईल. कान सुपाच्याहून मोठाले. कान सुपाच्याहून मोठाले. कानांची तुलना सुपाशी केलेली आहे. तुझ्या परीस रे बर गोठ्यातलं जनावर. तुझ्या परीस रे बर गोठ्यातलं जनावर. बहिणाबाई चौधरी म्हणतात. सांगते बंधुराज तुझ्या परीस धाकटी. सांगते बंधुराज तुझ्या परीस धाकटी. म्हणजे जेव्हा तुलना केली जाते त्याला म्हणतो आपण तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रकार आहे योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय. योग्यता. योग्यता दर्शवणारे. योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे आणि बर हुकूम. उदाहरण बघा. त्रिभुवनामध्ये तुझ्यासम शक्तिवान कोणी नाही. त्रिभुवनामध्ये तुझ्यासम म्हणजे तुझ्यासारखा शक्तिवान कोणीच नाही. तो तिच्या योग्य नवरा आहे. मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते. मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते. प्रमाणे. पुढचा प्रकार आहे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय. कुठले? कैवल्यवाचक. च आणि मात्र. तूच, ही मात्र, तो मात्र. उदाहरण बघा. तूच माझी आई देवा. तूच, दुसरं कोणीच नाही. कैवल्य. ती मात्र माझ्यासाठी झुरायशी. ती मात्र माझ्यासाठी
झुरायची. मला सोडून जाताना तुला काहीच कसं वाटलं नाही. मला सोडून जाताना तुला काहीच कसं वाटलं नाही. जे च आणि मात्र ज्यावेळेस जोडून येतात त्यावेळेस ते कैवल्यवाचक शब्दयोगी अव्ययाचं काम करतात. पुढचा प्रकार आहे संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय. संग्रह, कलेक्शन सुद्धा, देखील, ही, पण. उदाहरण बघा, लक्षात येईल. मृत्यूलाही लाज आहे. मृत्यूलाही लाज आहे, मृत्यूला जोडून आलेला आहे ही. हसलो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसलो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसलो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते. हसलो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसलो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते. म्हणजे ऑफकोर्स सुद्धा, ही शब्द जोडून आलेली आहेत, त्यामुळे संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. संबंधवाचक शब्दयोगी, संबंध दाखवणारे, रिलेशन दाखवणारे. विषयी, संबंधी, रिलेटेड टू या अर्थाने. आता नव्हे बाधा कोणे विषयी काही कदा. आता नव्हे बाधा कोणे विषयी काही कदा. देवासंबंधी आमच्या आईचं धोरण अगदी चोख होतं. कोणासंबंधी? देवासंबंधी. आजकाल कुणाला कुणाविषयी प्रेम आणि आपुलकी उरली नाही. कुणाविषयी, म्हणजे ज्यावेळेस आपण रिलेशन जोडण्याचा प्रयत्न करतो ते संबंधवाचक शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रकार साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय. साहचर्यवाचक बरोबर, सह, संगे, सकट, संहित, सवे, निशी, संवेद, म्हणजे विथ या अर्थाने. विथ या अर्थाने. दगडांसंगे झुजव छाती. मुसाफिरास बोलत जावे अनोळखीच्या गावा. कोणासह? मुसाफिरासह. मोत्यांसह स्वाती सांजावली. मोत्यांसह स्वाती सांजावली. म्हणजे आपको सह, संगे जोडून आलेली शब्द साहचर्यवाचक. भागवाचक शब्दयोगी. भाग म्हणजे ज्यावेळेस आपण डिव्हिजन, पार्ट्स दाखवतो, पैकी, पोटी, जे किती पैकी काय. उदाहरणार्थ बघा, अवयव दानातून इतरांची आयुष्य समृद्ध व्हावी. कशातून? अवयव दानातून. 100पैकी 100 मिळून उपयोग नाही. आणि राजकीय स्वार्थापोटी इतिहास बिघडू नये. सगळ्यांनाच हे सांगणं आहे. विनिमयवाचक शब्दयोगी. विनिमय, बद्दल, ऐवजी, जागी आणि बदली. उदाहरणार्थ, काय सांगू तिच्याबद्दल. तू असशील तुझ्या जागी मोठा, मीही नाही शिक्का खोटा. तू असशील तुझ्या जागी मोठा, मीही नाही शिक्का खोटा. स्वप्नात तुझ्या माझ्याऐवजी कोण येतो. स्वप्नात तुझ्या माझ्याऐवजी कोण येतो. दिग्वाचक शब्दयोगी. काय म्हटलेलं आहे? दिग्वाचक. प्रत, प्रति, कडे आणि लागी. आणिक काय निपुणाप्रती म्या लिहावे. आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही. देवनाम प्रेमे घेऊ, देवा लागी चित्ती ध्याऊ. देवा लागी, तुझ्याकडे, निपुणाप्रती, प्रतीकडे आणि लागी. विरोधवाचक शब्दयोगी. यात काय दाखवलेलं आहे? विरोध दाखवलेला आहे. विरुद्ध, वीण, उलटे, उलट, सगळे अपोजिट. समर्था तुझ्या वीण प्रार्थू कुणाला. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज रहा. बागेत तुझ्या वीण न रुचे त्याला भ्रमणे. वीण विरुद्ध. परिमाणवाचक शब्दयोगी. परिमाणवाचक. भर, एकमेव आहे भर. उदाहरणार्थ बघा, तिने जगभर प्रवास केला. जगभर. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय. सूर्य तळपतील, चंद्र झळपतील. यस, भारत आंबे, अगदी बरोबर. मी जाता राहील कार्य काय. जनपळव, जिथे भर हा जोडून येतो त्याला म्हणतो आपण
कुठला? परिमाणवाचक. बहुतेक शब्दयोगी अव्यय साधित म्हणजे दुसऱ्या शब्द प्रकारांपासून तयार झालेली आहेत, म्हणजे याला म्हणूया आपण साधित शब्दयोगी. साधित शब्दयोगी मग कोणते कोणते? नामापासून तयार झाले तर नाम साधित, जसं की कड पासून कडे, मध्यपासून मध्ये, प्रमाणपासून प्रमाणे, पूर्वपासून पूर्वी, अंतपासून अंती, मूळपासून मुळे, विषयपासून विषयी. विशेषण साधित विशेषणापासून साधलेली, जसे की सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध. धातू साधित धातूपासून क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार केलेली. कर वर्ण करिता, देख वर्ण देखील, पाव वर्ण पावेतो, लाग वर्ण लागी किंवा लागून. क्रिया विशेषण साधित म्हणजे क्रिया विशेषणापासून बनवलेली. खालीपासून खालून, मागेपासून मागून, वरपासून वरून, आत आतून, जवळ जवळून, या प्रकारे ही सगळी झाली तुमची साधित शब्दयोगी अव्यय. नाम साधित, विशेषण साधित, धातू साधित, क्रिया विशेषण साधित. संस्कृत साधित संस्कृत शब्दांपासून साधलेले. पर्यंत, विना, समक्ष, परोक्ष, समीप, अपरोक्ष. सामान्य रूप विभक्तीचे प्रत्यय लागताना ज्या पद्धतीने आपण शब्दाचं सामान्य रूप करतो, शब्दयोगी अव्यय जोडतानाही शब्दाचं सामान्य रूप करतात. विभक्ती प्रत्यय लागताना ज्याप्रमाणे नामांचे किंवा सर्वनामांचे सामान्य रूप होतं, त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडताना सुद्धा मागील शब्दाचं सामान्य रूप होतं. होत नसेल तर त्याला काय म्हणायचं तेही सांगतो. उदाहरणार्थ बघा, टेबल, खाली हे शब्दयोगी जोडायचं टेबला, झालं का टेबलचं सामान्य रूप टेबला. घरटे, घरट्यामध्ये, घरट्याचं काय झालं घरट्या. दार, दारापुढे आ लागला. याचा अर्थ शब्दयोगी अव्यय जोडताना नामाच्या रूपात बदल होतो, म्हणजेच त्याचं सामान्य रूप करतात. आणि जर सामान्य रूप होत नसेल तर अशा शब्दयोगी अव्ययाला शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजे सामान्य रूप होत नाही, मागच्या शब्दाचं सामान्य रूप होणार नाही. जी शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येताना मागील शब्दांची सामान्य रूपे होत नाहीत, त्यांना शुद्ध शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. उदाहरण बघा ना, लक्षात येईल. च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा आणि ही. उदाहरण बघा, लक्षात येईल. देवच देवाला ओळखू शकतो. च लागताना देव या नामात कुठलाच बदल झालेला नाही, त्याचं सामान्य रूप झालेलं नाही. तू मेलीस तर मी देखील मरेन, मीला देखील जोडून आलाय, मी मध्ये बदल झालेला नाहीये. तो ना नेहमीच खरे बोलतो. याचा अर्थ मागच्या शब्दाचं ज्यावेळेस सामान्य रूप होत नाही आणि तरी आपण शब्दयोगी अव्यय जोडतो, अशा शब्दयोगी अव्ययांना शुद्ध शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. दोन महत्त्वाच्या नोंदी लक्षात घ्या. पहिली नोंद काय बघा, काही स्थलवाचक, कालवाचक आणि परभाषेतील विशेष नामे यांचं सामान्य रूप विकल्पाने होते. उदाहरणार्थ बघा, जसे की नाशिक, नाशकापासून, नाशिकचं काय झालं नाशका. अमेरिका, अमेरिकेमध्ये, अमेरिकेचं काय झालं अमेरिके, अमेरिकाचं अमेरिके असं आपण केलं. नागपुरात, पुणे, पुण्यात, पुण्यातून. म्हणजे ज्यावेळेस काही विशेष नाम आहेत यांचं सामान्य रूप जे आहे विकल्पाने होतं. आणि दुसरी महत्त्वाची नोंद आहे, विभक्ती प्रत्ययांची कार्य करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांना विभक्ती प्रतिरूपक अव्यय असं म्हणतात. म्हणजे विभक्ती प्रत्ययाचं काम करणारे हे काही शब्दयोगी अव्यय आहेत, यांना काय म्हणतो आपण विभक्ती प्रतिरूपक. यावर प्रश्न विचारले जातात. जसं की द्वितीय, प्रथमाला प्रत्यय नाही म्हणजे प्रश्नच नाही. द्वितीय, प्रत आणि लागी, सला ते सला नात्याची प्रत आणि लागी. तृतीय, करण ना, म्हणजे करणवाचक, कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, सह, बरोबर, वतीने. चतुर्थी, करिता, साठी, कडे, प्रत, प्रित्यर्थ, बद्दल, प्रति, ऐवजी आणि स्तव, म्हणजे याचा अर्थ अप्रत्यक्ष कर्मासाठी, म्हणून ती चतुर्थी. पंचमीचे बघा, ऊन आणि हून, पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून. षष्टी, साचीचे, संबंधी आणि विषयी हे दाखवतात.
सप्तमी, काय सप्तमी? यस, तई आ. सो आत, मध्ये, खाली, ठाई, विषयी, समोर, भोवती आणि ऐवजी. ही झालीच आपली विभक्तीचं कार्य करणारे शब्दयोगी अव्यय. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.